हाय हॅलो नमस्कार गाय तुम्ही सगळ्यांचं पाय प्रत्येक ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज सकाळ सकाळ मी ब्लॉग चालू करते कारण आज सकाळ सकाळ मला मार्केटिंगला सुट्टी आहे। काल मी सगळं माल टाकून सगळं गिरायकांना पॅक करून टाकलेलं आहे, त्यामुळे आज गिरायकांना काय मालची गरज नाही। वातावरण पण असं आहे की जास्त माल जात नाही, कंडिशन जरा थोडी बेकार आहे, थोडं अजून वातावरण सुधारलं पाहिजे, त्यानंतर जरा आपलं थोडं ग्रीप पकडेल, त्यामुळे थोडा आराम आहे। तरी पण मला आज ग्रीन पीसची ऑर्डर आहे, ग्रीन पीस घेऊन मार्केटमध्ये गिरायकांना ग्रीन पीस द्यायचंय। थोडा उशीर गेला तरी काय प्रॉब्लेम होत नाही, त्यामुळे मी सकाळी हा ब्लॉग चालू करतोय। आणि गाईज तुम्हाला कसं वाटलं आतापर्यंत एकदम फास्ट बोललेलं मी, तुम्हाला कळलं का बोललेलं, आणि एवढं फास्ट बोलतो तुम्हाला पण ऐकायला चांगलं वाटतं। पायल कशी बोलती, हाय गाईज जेवला का, काय करताय, सकाळी किचनमध्ये एक शब्द बोलती 10 मिनिटं थांबती, एक शब्द बोलती 10 मिनिटं थांबती, एवढं नाही पटपट 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 बोललं पाहिजे, आणि मागे ती काम करते। आज मी तुम्हाला एनर्जेटिक एकदम एनर्जेटिक तुमच्या पण अंगात अशी एनर्जी आली पाहिजे हा व्लॉग बघून। आणि आपण जे मागचे व्लॉग टाकले ते गाईज तुम्हाला एक सांगतो, तुमचं लय मोठं कन्फ्युजन असतं, कारण की 4 दिवस आपण 4-5 दिवस कंटिन्यू आपण 3 महिन्यामध्ये व्लॉग शूट केले होते, ते पोस्ट केले होते, आणि त्या 4 दिवसामध्ये आपण कंटिन्यू व्लॉग करत होतो, तर ते व्लॉग आपण हळूहळू पोस्ट करतोय। मोबाईलमध्ये स्पेस फुल होतं, तुम्ही ऐकलं असेल खूप वेळा, तर त्यामुळे आम्ही ते व्लॉग पोस्ट करून डिलीट करतोय, कारण मोबाईलमध्ये जागा व्हावं। आणि तुम्हाला असं वाटतंय की आम्ही आता ही तारीख आता चालू असेल 8, 9, 10 काही तारीख चालू असेल, त्या तारखेला आम्ही मागचे व्लॉग टाकतोय, म्हणजे कंटिन्यू आम्ही अजून तेच आमचं चाललंय, असं नाही आम्ही जुनेच व्लॉग अजून टाकतोय, आम्ही अजून महागच राहिलेलो आहे, जग पुढे चाललंय पण आम्ही अजून महागच राहिलेलो आहे। त्यामुळं ते व्लॉग तुम्ही बघा, ऍडजस्ट करा, आणि निगेटिव्ह कमेंट करणारे ताई तुम्ही निगेटिव्ह कमेंट करा, आम्हाला खूप मजा येते, त्यामुळे आम्हाला जरा अजून मोटिवेशन वाटतं की व्लॉग करावं। तर गाईज तुम्ही कमेंट करता, वाईट कमेंट असून चांगले कमेंट असून कमेंट करा, तुमचं काय मत असेल ते मत मांडत जावा, काय विषय नाही। तुम्हाला काय वाटतं की आम्ही जास्त करतो, तुम्हाला वाटतं की कमी वाटतं, काही लोकांना वाटतं की आम्ही आमची जर्नी शेअर करतोय, आणि आम्ही घरात दिवसभर तुम्हाला काय दाखवू, पायल काम करते मी काम करतोय, पायल हे करते मी ते करतोय, हे करण्यात तुम्हाला बोर झालं, पायलचं डेली रुटीन तुम्हाला पाठ झालं, सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचं, हे करायचं ते करायचं, त्यामुळे गाईज मला कमेंट तर उठल्यापासून ते जाऊन दे, मला सांगून देतात एक कमेंट टाकली, पाहिली अरे मला ती पाहिली फुईली ते पुन्हा नाव तुझं काहीतरी कमेंट केलं असेल निगेटिव्ह वगैरे, मग ती निगेटिव्ह कमेंट नाही वाटलं की बाबा डिलीट करतो आम्ही, काय विषय नाही, निगेटिव्ह नको आपल्याला जास्त, आम्हाला वाटलं चुकीचं कमेंट करतो डिलीट, मीच करतो मोस्टली डिलीट, पाहिलं नाही डिलीट करत, मला वाटलं काहीतरी कमेंट करते तर म्हणलं डिलीट करतो, असं नको, कारण त्याचा विषय कसा, कितीही नाही म्हणलं पोटाच्या बेमीपासून नाही म्हणलं तरी पण एवढंच तरी इफेक्ट पडतो, अरे किती लोक वाईट बोलतात आपल्याला, असं होतं। त्यामुळे ती निगेटिव्हिटी नको म्हणून आम्ही कमेंट कधी डिलीट करतो, काय विषय नाही, सगळेच करतात, नवीन काय नाही। तुम्ही बघा असेल आठवली माझ्या 7वी लहान होतं तेव्हा आम्ही भांडणं करायचो। हात दुखला आता माझा काही थोड्या भेटू आपण आता खाली जाऊन, बाय बाय। कसं वाटलं तर मला एनर्जेटिक असंच पाहिजे, एनर्जेटिक कोलक बनवायचा का सकाळ, ही बोलती हाय गाईज आता मी स्वयंपाक करते, आता मी हे करते, आता मी ते करणार आहे, आता मी हे करते, आता मला भांडी कसायचे, असं ही मेंगळी, आणि तुम्ही पण मग तुमचं पण एनर्जी डाऊन होती, ब्लॉग एनर्जेटिक पाहिजे, नाही ना रोज नाही ना मला बोलू शकत, नाही बोलू ना, हाय जोरात बोलू शकत ना, हाय गाईज कसे तुम्ही, कशाला एनर्जेटिक लोकांना पण वाटलं पाहिजे, एनर्जेटिक म्हणजे लोकांना बघितलं पण एनर्जी आली पाहिजे ब्लॉग मध्ये, बरोबर बोलतो का नाही, काय चुकीचं बोलतोय का, कमेंट करून सांगा। बाय बाय, भेटूया थोड्या वेळानंतर आपण, आम्ही वरतून खाली आलेलो आहे, आणि अशा जोरजोरात आवाजामध्ये आणि फोडणी बात, काल रात्री त्रिशाचा बर्थडेला गेलतो, येस तुम्ही व्लॉग बघितला असेल तो, मिसळ होती तिकडं, तर त्याच्यामुळे काय झालं, घरचं जेवण मिसळ पण होती, आणि आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणलं की बॅकअपला घरी जेवण बनवून गेलो होते, कारण इकडे उगाच अपेक्षेने नको जायला, आणि तिकडे मिसळ पाव केला होता, आणि मिसळ पाव मी खाल्ला, त्यामुळे घरी जेवण शिल्लक राहिलं, आणि मेन पॉईंट चवळीची भाजी, ही माझी फेवरेट भाजी आहे, डाळीमध्ये सगळ्या डाळी मला आवडतात, चवळी म्हणा, मसूर म्हणा, काळ्या घेवडा म्हणा, जेवढ्या डाळी असतील ना सगळ्या मला आवडतात, आता होत नाही मला कुठली भाजी आवडत नाही, वांग सोडून मला सगळं आवडतं, सगळं मी सगळ्या भाजी केलेल्या सगळ्या भाज्या आरामात खातो आवडीनी, आणि डाळी तर मला खूप आवडतात, तुम्हाला आवडतात का, तुम्ही आता पायलचे सगळे ब्लॉग, भरपूर लोक लेडीज लोक पायलचे ब्लॉग बघतात, तर तुमच्या मिस्टरांना आवडतात का, तर कमेंट करून मला नक्की सांगा। आणि ते पायल मला भात परतत आहे, आणि भिंगू आमच्या तोंडाकडे बघत आहे, काय चाललंय यांचं बडबड सकाळ सकाळ, हा ती भिंगू गेली शॉक मध्ये, अरे हा मामा एवढा कसा काय बोलायला लागला, अजून शॉक मध्ये भिंगू बघा, यायला आळ मामा एवढं कसं काय बोलायला लागलाय,
काय झालं निघाल मामाला. मामीने अशी काय पिंटो चोली मामाला की मामा एवढं बोलतोय. तर गाईज तुम्ही सगळे तुम्हाला सांगितलंय मेंगळा व्लॉग नाही करायचा. मेंगळा व्लॉग नाही झाला पाहिजे. व्लॉग एनर्जेटिक झाला पाहिजे. तर या मेंगळ्या तुम्ही सांगा. पाहिजे सोनू मी जास्त मोठ्याने नाही बोलू शकत. आधी पण तू हळूच बोलत होतीस. मी फक्त तर चला आता भाजी गरम झालेली भांडण करताना मी मोठ्याने बोलू शकते पण इतर वेळेस मी हळू बोलणार आहे. कळलं? बोल. तर चला आता भेटूया आपण. मी चाललो आता नाश्ता करून मी कस्टमर जरा ग्रीन पीस वगैरे चालू. त्यातून पायलचं काम बघा. काय पायल प्लीज काम दाखवू नकोस लोकांना. तुझं काम तर पड झाले. वेळा काय लोकांची काहीतरी कमेंट ही हानी त्यावर गप्पा मारत बस किंवा नाही केलं तर चाललं. काय आपण संध्याकाळी सगळे मिळून गप्पा मारू. असं काही विषय नाही. तेव्हा तू थोडा आराम कर. झोप, गोळ्या खा आणि रेस्ट घे. आणि फ्रूट आणले ते नारळ पाणी, संत्री, किवी. चुकीचं काढतोय. तुला ह्या साईडून अँगल गेला काही दिसत नाही का? नको दिसून दे. काळा काळा काय विषय नाही. केवी वगैरे खाऊन घे. इतके वेळ मी तुम्हाला दिसलो असेल कसं तरी दिसून दे. काय विषय नाही. मी जे बोललो तुम्हाला कळलं असेल. तर मी आलेलो आहे गाईच ग्रीन पीस वगैरे देऊन आणि आपले 1-2 ऑर्डर आता पॅक झाले. ते पॅक करत बसलो होतो येऊन मी लगेच. आणि ते आपल्याला द्यायला जायचे थोड्या वेळानंतर. आणि पायल तर करते जेवण. तर तुमची कमेंट असते खाली बसून जेव्हा. तर पायल तुमचं खूप ऐकते काही त्यामुळे ती आज ती खाली बसली खायला. आणि हे काय उडदाची आमटी. उडदाची आमटी आहे. उडदाचं घुट म्हणतात. उडदाचं घुट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि आम्ही बघतोय सोबत बिग बॉस तान्या मित्तल सोबत. आणि बिग बॉस बघतोय आम्ही. तान्या मित्तलचे फॅन खूप मोठे. मी नाही तिला चावते. मी नाही तिची फॅन. तू पण चावतेस पायल. तिला खोटं बोलते. मी खोटं नाही बोलत. तर पायल नाश्ता जेवण करते आता. दुपारचं जेवण करून घे बाळा. आणि काय छान लागते. तिखट आहे ना तर चव आली तोंडाला. येस. तुला पण बनवलंय. तू पण खा. मी नाही उडत कुठं बिटा. मला ते बघूनच नाही आमटी छान लागते. हा तूच. मी आपलं बिग बॉस बघतो. गाईस तुम्ही कोणाचे फॅन आहे बिग बॉस 19 मध्ये नक्की सांगा. तुमचा फेवरेट शो आहे का? तर लेडीज अँड जेंटलमॅन तर झालंय आमचा आता आराम करून खूप असा. आणि खूप असा आता आम्ही चाललेलो आहे खाली. मला प्यायचा इच्छा. आणि पायल खाते तिचे फळं. पायल खाते फळं. पाणी पी. पण तुला म्हणते ते एनर्जी मूड पासून ते एनर्जी पर्यंत येऊन दे. तेवढे पी जरा. चव लागत नाही पाणी. मी तुला सांगते पायल प्लीज. सारखं प्रेग्नेन्सीचं बोलू नको. पाणी पी. प्रेग्नेन्सीचं सांगत नाही पण मला चवच लागत नाही. मी काय खाऊ. ह्याला तरी चव लागते जरा. मग पाणी प्याय. पाणीला चव नसतीच. एकदम पानसट लागतं. पाणी पिऊन मला कसं तरी पी. मला थंड पाणी पाहिजे. पी. चहा पिते खाली पटकन. थंड पाणी प्यायचं ना. थंड पाणी पोटात गेलं की गरम होतं. काही सांगायला काय होत नाही. इथून गेलं खाली तर गेलं. विषय संपला. पण ते पाणी पोटात तरी जाईल. हा बरं तेवढं पाणी तुला प्यायचंय. तुला पाणी तेवढं संपवायचंय कप. ते पाणी संपवल्या परत फ्रीजला ठेवायचंय पाणी टाकायचं. प्लीज पायल पाणी पी. आणि चल आता खाली. खूप टॉर्चर करतोय मला. हा मी काय करू सांगा तुम्हीच. तर गाईज चहा पाणी झालेलं आहे. आणि प्रतीक आणि मम्मी बाहेर गेले. ते काम होतं म्हणून. आणि तशीच येताना भाजी घेऊन येणार आहेत. आणि आज मला खरंच एवढं इरिटेट होतंय की भाजी काय करायची. स्वयंपाक रोज सकाळी उठले की आज भाजी काय बनवायची. परत संध्याकाळ झाली की अरे रात्रीची भाजी काय बनवायची. हा एक मोठा मुद्दा आहे. आणि मला तेव्हा माझं डोकं अजिबात काही चालत नाही. काय बनवायचं. मला तुम्हाला विचारायचंय तुमच्यासोबत असं होतं का. तुम्हाला प्रश्न पडतो का की उद्या काय बनवायचंय. आज रात्री स्वयंपाकाला काय बनवायचंय. नक्की भाजी काय बनवू. भाजीचा प्रश्न मेन. आणि आता मी भाजीचा तर काही विचार नाही केलाय. वरण भाताचा कुकर लावलाय. ही मी दुपारी बनवलेली डाळ आहे. अजून थोडी आहे अजून त्याच्यामध्ये ती उडदाची डाळीची आमटी. ठीक आहे. वरण भाताचा कुकर लावलाय. आता इथे मी भाकऱ्या करते. पण भाजीचं अजून डिसाईड नाही केलंय की भाजी काय बनवायची. असं वाटतंय टोमॅटोची चटणीच बनवावी. बघू आता काय बनवते. तुम्ही बघा आता. जरा डोक्याला जरा पळवते आणि विचार करू आपण. चला आता पटकन भांडी बिंडी सगळी घासून घेतली. म्हणलं स्वयंपाक झाला की फक्त भाजीचं टेन्शन. बघू भाजी काय करते बघा तुम्ही आता ब्लॉग मध्ये. तर गाईस आम्ही आलेलो आहे बाहेरून. आणि पायलचं जेवण झालेलं आहे. पायल भांडी घासत आहे. आम्हाला जेवण करायचं आहे कारण पायल लवकर जेवती. कारण तिला गोळ्या खायच्या 2-2 तासानंतर. तर मला फोन आलेला आहे. कोणाचा तरी बघावं लागेल. तर बोल पायल काय म्हणतीस. काय नाही लवकर जेवून घ्या. आता आम्हाला मागं जायचंय. सॉरी डेअरी मध्ये जायचंय. मागं जायचं असं नाही बोलायचं. बाबा प्रतीक असं का बोललास तू. तर
मम्मी बघा, मम्मी मिक्सर लावून बसली इथं. दात दाखव दात. बघा कसं आहे, लिंबू दिसतोय. लिंबून पप्पाने घातलंय हिरवा शेट, लिंबू मिक्स झालं. पाहिल पप्पांनी हिरवा शर्ट घातलाय म्हणलं आणि मम्मीने पिवळी साडी. लिंबू काय झाला, लिंबू मिरची झालं, लिंबू मिरची आहे ग. आता काय बोलणार नाही तर काहीच, तुम्ही मला बघताय. आम्ही सांगा चोर उटीचं आमचं सगळं झालेलं आहे कार्यक्रम. बघित तुम्हाला चोर उटीचा ब्लॉग बघायला आवडेल का, कमेंट करून सांगा. कधी टाकू आम्ही ब्लॉग? नक्की आवडेल. सॉरी, कधी टाकू सांगा. अजून टाइम आहे. किती दिवस नाही ह्याच महिन्यात मला सांग. आता इथं बघ, आपण तर कधीच रिव्हील केलं, मग ते चोर ओटीचं टाकायला काय? ओटीचं का टाकायचं नाही ते का ह्या महिन्यात आपल्याला टाकायचं तिचे थ्रू आपण टाकू. येस, मला पण आता आपण फोटो पोस्ट करू उद्या. नाही हे आपले फोटोशूटचे फोटो टाकायचं आपण जेव्हा फोटोशूटचे फोटो टाकायचे आहेत. नंतर चोरटीची व्हिडिओ काढायची. व्हिडिओ व्यवस्थित एडिट करायची अजून. व्हिडिओ एडिटच नाही झाली अजून. ती जी तुझी रीलची व्हिडिओ आहे ना, त्याला पुढे गाणं लागते नाही का, ते गाणं आहे पुढे काहीतरी डायलॉग संपलं की गाणं आहे, ते गाणं होत नाही याच्यात, व्हिडिओ बारीक पडते. त्यामुळं जर आता मला पहिला प्रॉपर व्लॉग एडिट करायला लागलं. पाहिलं तर तुम्हाला आम्ही सांगत आलोय स्पेसफुल होतं. चोरटीच्या सगळ्या फुटेज माझ्या मोबाईलमध्ये आहेत. ते पायलच्या मोबाईलमध्ये गेलं मग ते मोबाईल रिकामा करायला लागेल पायलचा, मग ते एडिट करायला लागेल, मग तो पोस्ट होणार. त्यासाठी आता मला वाटतं जरा सगळं पोस्टिंग सगळं एडिटिंग करून घेतो, जागा मोकळे करतो, मग चोरटीचा व्लॉग एडिट करायला घेतो आणि तुम्हाला सांगतो तेव्हा पोस्ट करून टाकतो. धिंगाणा करून टाकू आपण. नाही मला सांगा कमेंट मध्ये की तुम्हाला प्रतीक दादाचे मिनी ब्लॉग आवडतील का? सांगितलं की प्रतीक दादाचे तुम्हाला. अरे मी अर्धाच बनवलाय आणि पुढचा बोलायला मला नाही. प्रतीक दादाचं तुम्हाला बोलणं कळतं का? कळत असेल तर कमेंट करून नाही त्याच्यामध्ये कळल त्यामध्ये. तर मी म्हणते प्रतीक दादाने पण चालू करावा. करतोय मी, अर्धा शूट केलेलं आहे, पण त्याच्या पुढचं परत शूट करायला काय म्हणजे गडबड मला लक्षातच नाही राहिलं. माझं तर चालू आहे की पहिलं आपलं प्रायव्हेट इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ते पब्लिक करावं आणि मग आता पहिले अनाउन्समेंट करावी की मी असं चालू करतोय, मग पोस्टिंग चालू करू. आणि मार्केटिंगला गेलं तर असा विषय होतो, शूट करत बसू का पटपट गिरायक देऊ, कारण आपलं माल असं आहे बाहेर डोक्यावर ऊन असतं आणि त्यामध्ये आपल्याला माल लवकर टाकून मोकळायचं असतं, कारण त्याला थंड कुलिंग मध्ये असणार आपला माल आहे, तो गरमीमध्ये जातो. तर त्याचं तसं नाही. तू काय बनवतोस, कसा बनवतोस? नाही काय बनवतो ते कसं बनवतोय, आपला माल कुठं जातो, माल आपला काय आहे, माल आपला कुठल्या एरिया जातो ते सांगणं गरजेचं आहे. आपला बिझनेस काय, आपण कसं बनवतो काय बनवतो एवढं दाखवणं गरजेचं नाहीये. तर काही आता मला ताक बघायला जायचं, ताक बनवायला जायचंय, तर ताक बनवून तुम्ही थोडा वेळ येतो आणि पाहिलं काय करते भेटूया आपण आमच्या जेवायच्या वेळेस किंवा जेवणानंतर. काय करते, वरती जाते, सगळा पसारा आवरते. तुझा चेहरा पण आवड, माझा चेहरा पण आवडते. चेहरा आता मी आवरून काय करू, आता झोपायचंय आता. चला भेटू थोड्या वेळानंतर. माझं आणि मम्मीचं जेवण झालंय फक्त, आणि प्रतीकचं आणि पप्पाचं नाही झालं, कारण की ते अजून डेअरीमध्येच आहे. आणि आता वाजले ते 10, रात्रीचे 10 वाजलेत. म्हणलं त्यांचं जेवण तर होईल आणि त्याचे 2-3 ताटं पडतील, तर ती नंतर घासावीत, कारण की बाकीची सगळी भांडी आणि किचन आवरून धुवून वगैरे घेते. परत खूप जास्त लेट होईल आणि प्रतीक आलाय असं वाटते मला. आवाज आला मला तिथून. आमच्या डेअरीतलं सगळं दिसतं इथून. हे बघा आला चालत. हे बघा दिसला का? यही है वो लड़का. अच्छी आई ग. ते बनवलंय काय म्हणतात त्याला, बोंबिलची चटणी ठेचा. तर त्याची मला शिंका येते खूप जास्त आणि त्रास होत आहे, म्हणून पटकन किडा अरे, म्हणून पटकन भांडी घासून घेते आणि बाहेर जाते. आता आम्ही जेवण केलेलं आहे आणि पायल घेऊन आली वरती तिचं डेली रुटीनचं दूध. आणि मॅडम रोज विसरतात, तर तिला मी ठेवते आता काजू बदाम भिजत. तूच ठेवतो आता. चल तू
ठेव मी नाही का ब्लॉग घेऊन कसं ठेवू बरं थांब मी ठेवतो तू सगळं दाखवशील आता कशात ठेवलं हा मग लोकांना कळलं ना सिक्रेट कपाट मधलं लॉकर मध्ये ठेवले आहे माहिती बदाम बदाम किती महाग आहे नाही लॉकर मध्ये नाही ठेवली प्रायव्हसी तर गाईज रोजचं संध्याकाळचं रुटीन तिला काजू नंतर काजू नाही सॉरी बदाम बिदाम टाकायचे आणि सकाळी उठून काजू काजू का म्हणतोय तू काजू राव? काय म्हणतोय रे? मला पण ते- बदाम अक्रोड आणि किशमिश किसमिश तर बदाम बिदाम टाकतात आणि सकाळी खा आठवण मी जास्त टाकते माहिती येस तुला? चला जास्त बुद्धी वाढायला पाहिजे इथं कारण तुम्हाला तर माहिती माझ्यात बुद्धी नाही प्रतीक मला नेहमी म्हणते तुला बुद्धी नाही डोकं नाही तुला डोकं डोक्यावर बदाम ठेवलं तुझ्या हे बघायच तिथे डोक्यावर बदाम ठेवलं बरोबर हे माझं डोकं आहे guys. त्याच्यावर जास्त बिघडत ते खावं लागतं असं ठेवून नाही डोकं वाढत खाते मी दिवसभर हेच खाऊशी वाटलं दिवसभर काय ना काय खाते. तर एवढा आज आपल्याला चर्चा करायला गप्पा मला जमल्या नाही घरात खाली मला काय होतं नक्कला पडत आला आज असं की आज भरपूर असं जरा पॅकिंग करताना लिकेज निघायला लागलं नुकसान झाली आज आमची जरा त्यामुळं म्हणून वेळ लागला का त्यामुळं खूप वेळ लागला आम्हाला सेटिंग करायला परत ते जरा असे या 25-30 पिशव्या अशा लिकेज होऊन वेस्टेज गेला बापरे काय बोलायचं नो प्रॉफिट नो लॉस तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन उद्याच्या ब्लॉग मध्ये अरे असा का नाकात कपाला माझ्या तर भेटूया आपण उद्या सगळ्यांनी नवीन ब्लॉग मध्ये आणि असं तुमची कमेंट करत राहा बॅड कमेंट करत राहा चांगले कमेंट करत राहा सकाळी ज्या एनर्जीने मी ब्लॉग चालू केला होता त्याच एनर्जीने मी आता ब्लॉग कमी बंद एंड करतोय गाईज आणि पायलच्या मेंगळ्या पायलच्या ब्लॉगला पाहिलं तुम्ही सांगा मेंगळे पायल जरा मी आज थोडा पण वेगळा पण ब्लॉग नाही केला कळलं का येस आणि ते किचन मध्ये मोबाईल ठेवून गप्पा मारायचे बंद कर गाईज तुम्हाला जमते का रे किचन मध्ये थांबायचे स्वयंपाक करता करता बोलायचं नाही तू तुझं काम पूर्ण कर ऑर्डरशी गप्पा मारतो दाखव बा तू काय करते काय जेवण बनवले काय नाश्ता बनवले सगळं दाखवू शकते तू पण करतं ना काय गप्पा मारायच्या सेस नाही कॉमन वालाच तुला पण नाहीये तर गाईज भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि ह्या ब्लॉगला पण चांगलं कमेंट करा वाईट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही प्राचीताई समजून घ्या मी सगळ्यात बाय बाय महत्वाचं